नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कालबाह्य आणि अनावश्यक कायदे रद्द केल्यामुळे गेल्या 2 वर्षात कामकाजात गती आणि सुलभता. पंतप्रधान. येत्या 3 वर्षात राज्यातल्या प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील. मुख्यमंत्री. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रत्येक राज्याला आवश्यक तेवढं अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध. रामविलास पासवान. चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रात पर्यावरण निकष सुलभ झाल्यामुळे नवीन गुंतवणुकीचा मार्ग खुला. आणि थाळीफेकपटू सीमा पुनिया रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र. आणि आता सविस्तर वृत्त. गेल्या 2 वर्षात केंद्र सरकारनं कालबाह्य आणि अनावश्यक असे जवळपास 1200 कायदे रद्द केल्यामुळे कामकाजात गती आणि सुलभता आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज कर्नाटकमधल्या दावणगिरी इथं आयोजित विकास पर्व कार्यक्रमात बोलत होते. ये सरकार दावे से कहती है कि मैंने 2 साल में इतने कानून खत्म कर दिए जो पिछले 60 साल में नहीं हुआ था, वो काम मैंने 2 साल में कर दिया। मैं तो हैरान हूं, देश के नागरिक के सर पर इतने कानूनों का बोर्ड लगाया है, कानून पे कानून, कानून पे कानून, कानून पे कानून, वो बेचारा कानून में भी दबा जा रहा है। हमने तय किया भाई ये कानूनों की जंजाल जितनी कम करनी है, करीब करीब 1200 कानून, कोई जरूरत नहीं थी, कोई 100 साल पुराने, कोई 150 साल पुराने, ऐसे ही जनता के सर पर पड़े हुए थे, खत्म कर दिए भाइयों बहनों। देशाला कधीही चुकीच्या मार्गावर नेणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी रास्त भाव मिळावा यासाठी कृषी क्षेत्रातल्या मध्यस्थांची मालिका समाप्त केली जाईल असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या प्रत्येक आदिवासी कुटुंबाला 2019 पर्यंत घर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात दिली. बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात पेसा योजना वर्षपूर्ती आणि पेसा ग्रामपंचायतींना 5% निधी प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. समृद्ध संस्कृतीचा वारसा असलेल्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारनं 1 वर्षापूर्वी पेसा योजनेची सुरुवात केली. यासाठी 258 कोटी रुपयांच्या निधीतून 23,834 कामं हाती घेण्यात आली आहेत. ही कामं तातडीनं मार्गी लावून आपल्या ग्रामपंचायतीसाठी आलेला सर्व निधी खर्च करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गेल्या वर्षी राज्यातल्या नामांकित शाळांमध्ये 25,000 आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. यंदा ही संख्या आणखी वाढवण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलं. पेसा योजना सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य आहे. आदिवासी मुलांच्या कुपोषणाची समस्या संपवण्यासाठी अमृत आहार योजना कार्यान्वित झाली असून वारली चित्रशैलीची कला जतन करण्यासाठी लवकरच वारली हट योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी यावेळी दिली. राज्यात 3 ठिकाणी आदिवासी मुलांसाठी क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात येणार असून नंदुरबार, पुणे आणि पालघर जिल्ह्यात क्लायमेट स्मार्ट व्हिलेज या संकल्पनेतून 1000 खेडी विकसित करण्यात येतील असंही सावरा यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात पेसापूर्ती या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच राज्यातल्या ग्रामपंचायतींना पेसाच्या अनुदानाचे धनादेशही वितरित करण्यात आले. राज्यातल्या पर्यटन स्थळांची माहिती एकाच ठिकाणी देणाऱ्या पर्यटन दालनाचं उद्घाटन आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. हिंजवडी इथल्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधल्या इन्फोसिस कंपनीच्या आवारात हे दालन आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना राज्यातल्या विविध पर्यटन स्थळांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी हे दालन उभारण्यात आलं आहे. पर्यटनाशी निगडित विविध सोयीसुविधाही या दालनात पुरवल्या जाणार असल्याचं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे यावेळी सांगण्यात आलं. महामंडळ आणि पर्यटन क्षेत्रातल्या विविध कंपन्यात काही करारही यावेळी झाले. मे 2014 साली नरेंद्र मोदी यांनी सत्ताग्रहण केलं तेव्हा भारतीय परराष्ट्र व्यवहार धोरणात एवढे बदल होतील याचा कोणी विचारही केला नव्हता.
आज मात्र शेजारी राष्ट्र असो की बलाढ्य, सर्वांसमोर भारत एक तळपता तारा आणि प्रस्थापित देश म्हणून उभा आहे. मोदी सरकारच्या परराष्ट्र व्यवहार धोरणाचाच हा परिपाक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नेतृत्वाची धुरा हाती धरली तेव्हा देशवासियांच्या अमाप आशा होत्याच, शिवाय परराष्ट्रांचीही नजर होती. शपथविधी समारंभाला सर्व सार्क राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रित करून त्यांनी आपल्या परराष्ट्र व्यवहार नीतीची झलक दिली. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर भूतानला भेट देऊन शेजारील राष्ट्रांसोबत सलोख्याचे संबंध ठेवण्यावर भर असल्याचं मोदींनी दाखवून दिलं. बांगलादेश सोबतचा करार आणि पाकिस्तानला दहशतवादावर चर्चा करण्यासाठी भाग पाडणं हा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचाच भाग होता. जपान असो की फ्रान्स, सौदी अरेबिया असो की UAE, सर्व देशांची संबंध वृद्धिंगत केल्यानं भारताच्या विकासात सहभागी होण्यासाठी ते उत्सुक आहेत. आफ्रिकी देशांसोबतच्या संबंधांनाही त्यांनी नवा आयाम दिला. जगातल्या बलाढ्य अशा अमेरिकेसोबत मैत्री आणि व्यवहार करताना त्यांनी त्याला वैयक्तिक मैत्रीचाही स्पर्श दिला. त्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रात भारताची स्थिती भक्कम झाली आहे. केवळ व्यावहारिकच नव्हे तर पर्यावरणालाही त्यांनी तेवढंच महत्त्व दिलं. जलवायू परिवर्तनावरील संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत त्यांनी सौर ऊर्जेवरील आपली भूमिका मांडली. विविध देशांमध्ये जाऊन भारतात गुंतवणूक आणणं तसंच विविध करार करतानाच त्या देशांची घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले आहेत. या सर्व परराष्ट्र धोरणाला नरेंद्र मोदी यांनी दिलेला वैयक्तिक स्पर्श हा सकारात्मक धोरणाचाच परिणाम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध भाषांमधल्या कार्यालयीन संकेतस्थळाचं उद्घाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं झालं. हिंदी आणि इंग्रजीबरोबरच मराठी, गुजराती, बंगाली, मल्याळी, तमिळ आणि तेलुगू या 6 प्रादेशिक भाषांमध्ये आता हे संकेतस्थळ उपलब्ध झालं आहे. हा उपक्रम म्हणजे जनतेपर्यंत पोहोचण्याचा, त्यांच्या भाषेत संवाद साधण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. यामुळे देशातल्या सर्व भागांमधली जनता आणि पंतप्रधान यांच्यातला संवाद अधिकच वृद्धिंगत होईल, असं स्वराज यावेळी म्हणाल्या. पंतप्रधानांचे कार्यालयीन संकेतस्थळ टप्प्याटप्प्यानं इतर प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध होणार आहे. पंतप्रधानांच्या मराठी भाषेतल्या कार्यालयीन संकेतस्थळाचा पत्ता www.pmindia.gov.in/mr असा आहे. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रत्येक राज्याला आवश्यक तितकं अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारनं यंदा आतापर्यंत शेतकऱ्यांकडून साठवणुकीसाठी बफर स्टॉक म्हणून 20,000 टन कांदा खरेदी केला असून तो निर्धारित लक्ष्यापेक्षा अधिक आहे, अशी माहिती पासवान यांनी दिली. चढ्या किमतीच्या काळात हा कांदा बाजारात आणून किमती नियंत्रणात ठेवण्याचा यामागचा हेतू आहे. गेल्या वर्षी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव 80 ते 90 रुपये प्रति किलोवर पोहोचल्यानंतर सरकारनं 8,000 टन कांदा खरेदी केला होता. यंदा वेळेवरच कांदा खरेदी करण्याचं सरकारनं ठरवलं होतं. त्यासाठी 15,000 टन इतकं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. संरक्षण सामग्री संदर्भात इटलीच्या फिनमेकॅनिका कंपनीला दिलेली सध्याची सर्व कंत्राटं रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी फिनमेकॅनिका कंपनीची चौकशीही सुरू असून कंपनीला आणि तिच्या उपकंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. या संदर्भात कायदा मंत्रालयाला पत्र पाठवण्यात आल्याचं पर्रीकर यांनी सांगितलं. वार्षिक देखभाल आणि सुट्या भागांच्या आयातीसंदर्भात कंपनीला यापूर्वी दिलेली कंत्राटं अस्तित्वात राहतील, मात्र त्यांचं योग्य प्रमाणीकरण आवश्यक असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेशी कुठल्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही, असं पर्रीकर यांनी यावेळी सांगितलं. शासकीय कामकाजातली पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. याचाच परिणाम म्हणून सरकारी अनुदानं आणि अन्य लाभांचं हस्तांतरण आधार कार्डद्वारे संलग्न खात्यांमध्ये होत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसून देशाची आर्थिक प्रगती झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या 2 वर्षातल्या पारदर्शक कारभारामुळे झालेल्या बदलांचा हा वृत्तांत. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकारनं अनेक प्रयत्न केले. यातलाच एक प्रयत्न म्हणजे सरकारी योजनांना आधार कार्डाशी जोडणं.
पारदर्शकतेसाठी उचललेली पावलं, योजनांना आधार कार्डाशी जोडण्यात आलं. लोकांना सहजपणे 859 योजनांचा लाभ मिळतोय. पहल योजनेमुळे पारदर्शकता वाढली आहे. जनधन, आधार आणि मोबाईल यांची परस्परांशी सांगड घातल्यामुळे नागरिक आणि सरकार दोघांचा लाभ होत आहे. 31 कोटी लोकांना 61,822 कोटी अनुदानांचा लाभ झाला. थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थींना 36,500 कोटींचा लाभ मिळाला. मनरेगा खातेही थेट लाभ हस्तांतरण योजनेशी जोडण्यात आली आहेत. एक वेळ होती जेव्हा कोळसा घोटाळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला होता. लोकांच्या पैशांबरोबर देशाच्या खनिज संपत्तीचाही दुरुपयोग झाला होता. मात्र आता सरकारच्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे पारदर्शकता वाढली आहे. यात 73 कोळसा खाणींचा लिलाव करण्यात आला. या व्यवहारात 12,994 कोटींचा नफा झाला. दूरसंवाद क्षेत्रातल्या स्पेक्ट्रम लिलावामुळे 1,09,874 कोटी रुपयांचा फायदा झाला. पहिल्यांदाच खासगी FM रेडिओ वाहिनीचा लिलाव झाला. 1.5 लाख बोगस निवृत्ती वेतनधारकांचं निवृत्ती वेतन बंद करण्यात आलं. 1,62,00,000 बनावट रेशन कार्ड रद्द केल्यामुळे 10,000 कोटींचा लाभ झाला. दलालांची मक्तेदारी हटवण्यासाठी सरकारनं विविध प्रयत्न केले. यामध्ये शेतकऱ्यांसाठी ई-बाजार, पिकांच्या मोबदल्यासाठी त्रिस्तरीय तपासणी करण्यात येत असून त्यात मोबाईल आणि ड्रोनचं सहाय्य घेण्यात येत आहे. सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी सरकारनं नियंत्रण यंत्रणाही तयार केली आहे. सरकारच्या याच पारदर्शक विचारधारेमुळे रालोआ सरकारनं 2 वर्षे पूर्ण केली आहेत. या 2 वर्षात भ्रष्टाचाराचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही. याच विचारांमुळे नागरिकांना त्यांचे हक्क थेट मिळू लागले आहेत. मुंबईतल्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील विद्युत प्रवाहाचं DCतून ACमध्ये परिवर्तन आणि हार्बर मार्गावरच्या 12 डब्यांच्या गाड्यांच्या सेवेचा लोकार्पण सोहळा आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते वांद्रे इथं झाला. प्रवाशांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधा आणि सेवा अद्ययावत करण्यासाठी रेल्वे मंत्रालय काम करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटन सुविधेचं लोकार्पणही त्यांनी केलं. मुंबई पुणे वातानुकूलित तेजस गाडी रेल्वे प्रवासातला नवा आयाम ठरेल असं प्रभू यावेळी म्हणाले. ही गाडी ताशी 130 किलोमीटर वेगानं धावणार आहे. राज्य पर्यावरण मंत्रालयानं CEPI अर्थात व्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांकाअंतर्गत चंद्रपूरमधल्या औद्योगिक क्लस्टर क्षेत्रात घातलेली बंदी उठवली आहे. यामुळे या क्षेत्रात नवीन गुंतवणुकीचा मार्ग खुला झाला आहे. पर्यावरण मंत्रालयानं 13 जानेवारी 2010ला 43 क्षेत्रात बंदी घातली होती. ही बंदी उठवताना CEPIनं चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळ तसंच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला काही अटींची पूर्तता करायला सांगितलं आहे. त्यात प्रामुख्यानं या दोन्ही मंडळांच्या संकेतस्थळावर मान्यताप्राप्त प्रकल्पांच्या क्रियान्वयनाचा अहवाल द्यावा लागणार आहे. चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चंद्रपूरमधल्या अतिप्रदूषित क्षेत्राचा वार्षिक आढावा स्वतंत्र माध्यमातून घेतला जाणार आहे. हा आढावा डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात घेतला जाणार असून त्याचा अहवाल एप्रिलपर्यंत पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे. भारतीय थाळीफेकपटू सीमा पुनिया रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. कॅलिफोर्नियात सुरू असलेल्या यंग थ्रोअर्स क्लासिक 2016 या स्पर्धेत 62.62 मीटर अंतरावर थाळीफेक करत या स्पर्धेचं सुवर्णपदकही तिनं पटकावलं. सीमानं 2004 आणि 2012ला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही भाग घेतला होता. मात्र तिला दोन्ही वेळी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. सीमा पुनिया ही रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी 19वी भारतीय खेळाडू ठरली आहे. यावेळी सीमाकडून यशाची अपेक्षा वाढली आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात रोहन बोपन्ना आणि जोडीदार फ्लोरिन मार्गिया यांनी ब्रियल बेकर आणि मार्कुस डेनिल या जोडीचा 6-2, 6-7, 6-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरीत आज लिएंडर पेस मार्सिन मार्कोस्की या जोडीचा सामना जामी मरे ब्रुनो सोरेस या जोडीशी होणार आहे. तर महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस यांचा बार्बोरा केजसिकोवा आणि कतरिना सिनाईकोवा यांच्याशी सामना होणार आहे. आणि आता हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या 36 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35 आणि किमान 29, नागपूर 44 आणि 28, पुणे 36 आणि 24, औरंगाबाद 39 आणि 26, नाशिक 35 आणि 24, कोल्हापूर 35 आणि 24, रत्नागिरी 34 आणि 27,
सोलापूर 40 आणि 26 आणि अमरावती कमाल तापमान 40 आणि किमान 28 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. कालबाह्य आणि अनावश्यक कायदे रद्द केल्यामुळे गेल्या 2 वर्षात कामकाजात गती आणि सुलभता. पंतप्रधान. येत्या 3 वर्षात राज्यातल्या प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील. मुख्यमंत्री. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रत्येक राज्याला आवश्यक तेवढं अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध. रामविलास पासवान. चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रात पर्यावरण निकष सुलभ झाल्यामुळे नवीन गुंतवणुकीचा मार्ग खुला. आणि थाळीफेकपटू सीमा पुनिया रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात आदिवासींना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या आणि चंद्रपूरला दारूमुक्त जिल्हा म्हणून ओळख देण्यात मोठा वाटा असणाऱ्या समाजसेविका ॲडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.